नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक, अरहत, सम्यक संबुद्ध, देवानंग पियदसी, धम्मदायात, धम्म चक्रवर्ती, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता, खरा देशभक्त, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका, बालक बालिका यांच्या प्रती मंगलाची कामना करतो। तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक आणि उपासक यांच्याही प्रती मंगलाची कामना करतो। आज या ठिकाणी दिन विशेष म्हणून काळाराम मंदिर सत्याग्रह, हा काळाराम मंदिर सत्याग्रह 2 मार्च 1930 चा हा काळाराम मंदिराचा सत्याग्रह, हा इतिहास, हा दिन विशेष म्हणून विशेष धम्मदेसना या ठिकाणी हा काळाराम मंदिराचा हा समतेचा लढा, हा समता लढा, त्याचा इतिहास या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीमध्ये 2 मार्च 1930 ला नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह, जो सत्याग्रह 5 वर्ष 11 महिने आणि 7 दिवस पर्यंत चालला होता। हा लढा सर्वप्रथम तर हे लक्षात घ्यायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाड चौदार तळे सत्याग्रहाच्या ठिकाणी असं म्हणतात की हा लढा केवळ पाण्यासाठी नसून, हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मुक्तीसाठी आहे। म्हणूनच काळाराम मंदिराचा जो सत्याग्रह आहे, हा काळारामाच्या दर्शनासाठी नव्हता। सर्वप्रथम आपण हे लक्षात घ्यायचं आहे आणि ती गोष्ट, त्याची खबरदारी घ्यायची आहे। कोणती खबरदारी? की काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा देवदर्शनासाठी नव्हता, काळारामाच्या दर्शनासाठीही नव्हता, तो सामाजिक समतेसाठी तो लढा होता। म्हणून अनेक लोकांमध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये सुद्धा मुलांना हे शिकवल्या जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा जो नाशिकचा सत्याग्रह केला मंदिर प्रवेशाचा, हा काळारामाच्या दर्शनासाठी किंवा देवदर्शनासाठी होता। तर ही साफ चुकीची गोष्ट आहे। तो देवदर्शनासाठी अजिबात नव्हता, तो सामाजिक समतेसाठी होता। आम्हीही माणसं आहोत हे सिद्ध करण्यासाठी बाबासाहेबांचा तो सत्याग्रह होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। तर हा सामाजिक समतेचा जो लढा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपण बघत असतो की या भारतामध्ये सोमनाथ मंदिर आहे,
संतेन सोम विधिना जितवा मुनिंदो. म्हणजे जेवढे काही नाथ पंथी होते, नवनाथ पंथी किंवा आदिनाथ पंथी, हे सर्वच्या सर्व बौद्ध भिक्खूच होते. आणि म्हणून सोमनाथ सुद्धा हे बुद्धाचं नाव आहे. सोम म्हणजे सौम्य बळाने ज्याने जगाला जिंकून घेतलं. बुद्धालाच सोमनाथ म्हणतात, विश्वनाथ म्हणतात, जगन्नाथ म्हणतात, लोकनाथही म्हणतात, सारनाथही म्हणतात. तर ज्या सोमनाथ मंदिर हे प्राचीन काळातील बौद्ध विहार होतं. तर ह्या सोमनाथ मंदिराचा जो इतिहास आहे की असं आपण ऐकतो की सोमनाथ मंदिरावर तुर्की लोकांनी किंवा मुस्लिम आक्रमकांनी 17 वेळा त्याच्यावर स्वारी केली, म्हणजे त्याला लुटल्या गेलं. पण 17 वेळाही मात्र तिथे जो काही शिवलिंग होतं, वास्तविक पाहता तिथं 3 मजल्याचं बुद्ध विहार सापडलेलं आहे. तर त्या ठिकाणी 17 वेळा ते सोमनाथ मंदिर लुटून सुद्धा तो शिवशंकर त्या ठिकाणी काहीही करू शकला नाही. असं म्हटलं जातं की त्याला 3रा नेत्र असतो, 3रा डोळा असतो. परंतु स्वतःच्या मंदिरामध्ये चाललेली जी लूट आहे, वास्तविक पाहता ते महाविहार आहे सोमनाथ, परंतु मात्र त्यांच्यावर 17 वेळा स्वाऱ्या झाल्या. आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात की महान सम्राट अशोक राजांनी किंवा इतरही पाल राजे असेल, कनिष्क राजे असेल, सातवाहन वाकाटक राजे असेल, अनेकही बौद्ध राजांनी जे काही बुद्ध विहार महाविहार उभे केली होती ती गेली कुठं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या निष्कर्षावर पोहोचतात की भारतामध्ये सर्वात जे जुनी मंदिरं आहे ते जे विहार होते त्यांचं मंदिरामध्ये त्याचं ब्राह्मणीकरण किंवा जबरन त्यावर कब्जा झालेला आहे. आणि म्हणून त्याला एक कारणही होतं, कारण ती प्राचीन बौद्ध महाविहार होती. आणि म्हणून हे लोकांच्या लक्षात येऊ नये, इथल्या नागवंशी लोकांचे, जे नागवंशी प्राचीन काळातले बुद्धिस्ट लोक होते, त्यांच्या लक्षात येऊ नये त्यांना त्या, म्हणून हे एक कारण होतं मंदिरामध्ये प्रवेश नाकारण्याचं. परंतु ब्रिटिशांच्या कालखंडामध्येच ब्रिटिशांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. हे ब्रिटिश लोक जरी साम्राज्यवादी असेल, परंतु ब्रिटिश लोकांनीच मात्र जमिनी खालचा बुद्ध किंवा जमिनीवरचाही बुद्ध किंवा बौद्ध लेण्या आहे किंवा स्तूपा आहे हे जगाच्या समोर आणण्याचं काम, त्यांचं संशोधन करण्याचं काम बुद्ध आणि सम्राट अशोक इतर किंवा धम्मलिपीच्या संदर्भात, याही संदर्भात सगळ्यात मोठं योगदान इंग्रज अधिकाऱ्यांचंही आहे. आणि म्हणून इंग्रजांना हा भारत देश सोडून जावा लागला. तर त्यांच्यासाठी हेही एक कारण आहे, कारण त्यांनी बुद्धाची धरोहर, जमिनी खालचा बुद्ध आणि अशोक जगासमोर आणलेला होता. त्यामुळे काही ब्राह्मणवादी लोक इंग्रजांचा सुद्धा राग करत होते, परंतु ते लोक चिकित्सक होते. तर आपण जो काळाराम मंदिराचा सत्याग्रह या ठिकाणी जो बघणार आहोत, तर हा सत्याग्रह 5 वर्ष 11 महिने 7 दिवस चालला. खूप मोठा हा सत्याग्रह होता. परंतु एक गोष्ट मी वारंवार सांगतो की काळाराम मंदिराचा सत्याग्रह हा काळारामाच्या दर्शनासाठी नव्हता, देवदर्शनासाठी नव्हता, सामाजिक समतेसाठी होता. आम्हीही माणसं आहोत हे सिद्ध करण्यासाठी होता. आणि हा जो नासिक आहे, नासिक हा शब्दच मुळातच पाली आहे. त्रिपिटकामध्ये आटानाटीय सूक्त जर आपण बघितलं त्याच्यामध्ये नासिका, नासिका म्हणजे काय होते, नाक होत असते. पाली शब्द आहे नासिक, नासिक म्हणजे नाक होत असते. आणि नासिक हे जे शहर आहे, नाशिक हे जे धम्मनगर आहे, इतकं प्राचीन धम्मनगर आहे. आपण जर या जम्बूद्वीप भारतामध्ये बघितलं की वाराणसी नगर हे सगळ्यात प्राचीन नगर आहे असं म्हटलं जातं. परंतु वाराणसी तर आहेच आहे, पण सर्वात प्राचीन इतिहास नाशिक या नगराला लागलेला आहे. 2000 वर्षापूर्वी जे नाव नाशिक होतं ते आजही नाशिक नाव जसंच्या तसं आहे. आणि हे नाशिक एक बौद्ध धम्म केंद्र होतं, बौद्ध धम्माचं प्रचार आणि प्रसाराचं केंद्र होतं. नाशिक, नाशिक हा शब्द जे
साचीचा आणि भरऊचे जे जगप्रसिद्ध स्तूप आहे मध्य प्रदेशामध्ये, नाशिक शब्दाचा उल्लेख साचीच्या आणि भरऊच्या स्तूपावर पाली धम्मलिपीमध्ये नाशिकच्या उपासक उपासिकांचं दान, लक्षात घ्या, नाशिकच्या उपासक उपासिकांचं दान साचीच्या आणि भरऊच्या स्तूपासाठी त्यांचं योगदान होतं. नाशिकच्या उपासक उपासिकांची नावे साचीच्या आणि भरऊच्या स्तूपावर पाली धम्मलिपीमध्ये सापडलेली आहे. तर सर्वप्रथम नाशिक या शब्दाचा उल्लेख कुठल्या शिलालेखामध्ये आहे, तर ते भरऊत मध्ये, सध्याला ते कलकत्ता म्युझियम मध्ये ठेवून आहे. बघा, नाशिक म्हणजे या महाराष्ट्रामधून, या महाराष्ट्रामधून भरऊच्या स्तूपासाठी दान गेलं होतं. आजही त्या ठिकाणी पाली धम्मलिपीमध्ये असं लिहिलेलं आहे, नाशिक गोरखितीय थंबो दान वसुकस्स भारियाय. याचा अर्थ काय होते? हा म्हणजे नाशिक हा शब्द, नाशिक या नगराचा, शहराचा जो उल्लेख आहे भरऊच्या स्तूपावर आहे. म्हणजे नाशिकी म्हणजे नाशिकच्या गोरक्षित वसुकाची जी पत्नी आहे तिचं दान, म्हणजे नाशिकचा गोरक्षित वसुक व त्यांच्या पत्नीचे दान या भरऊच्या स्तूपासाठी असा शिलालेख भरऊच्या स्तूपावर आहे. म्हणजे नाशिक या शब्दाचा, नाशिक या प्राचीन नगराचा, धम्मनगराचा दुसरा उल्लेख जर कुठे असेल तर ती पुणे जिल्ह्यामध्ये जी बेडसे बौद्ध लेणी आहे, कामशेतला लागून बेडसे बौद्ध लेणी, या बेडसे बौद्ध लेणीमध्ये सुद्धा नाशिक नगराचा उल्लेख बेडसे बौद्ध लेणीमध्ये लोणावळा पुणेला आहे, तिथे सुद्धा नाशिक या शहराचा उल्लेख आलेला आहे. मला एवढंच सांगायचं आहे की नाशिक हे नगर 2000 वर्षापूर्वीचं प्राचीन नगर आहे. काय लिहिलेलं आहे बेडसेच्या बुद्ध लेणीमध्ये? नासिकतो आनंदस्य सेठीस्य पुत्तस्य पुस नकस्य दान. नाशिकच्या आनंद नावाच्या श्रेष्ठीच्या पुष्यनक नावाच्या मुलाचं दान या बेडसे बौद्ध लेणीसाठी आहे. म्हणजे नाशिक शहराचा उल्लेख बेडसे बौद्ध लेणीमध्ये सुद्धा आहे. म्हणजे नाशिकच्या, पुन्हा सांगतो, नाशिकच्या येथील श्रेष्ठी सेठ आनंदच्या मुलाने या बेडसे लेण्यांसाठी दान केलेलं आहे. या नाशिक शहराचा पुन्हा उल्लेख मुंबईला लागून असलेली जी कान्हेरी बौद्ध लेणी आहे, या कान्हेरी बौद्ध लेणीमध्ये सुद्धा नाशिक नगराचा उल्लेख आलेला आहे. तिथे शिलालेख आहे कोणता? नासिकासा नाकानकासा सतदेय धम्म लेणी क्रमांक 2 मध्ये नाशिकच्या नाक नका नावाच्या उपासकांचं हे भोजन मंडप या कान्हेरी बुद्ध लेणी मुंबईसाठी दान आहे. म्हणजे मुंबईच्या कान्हेरी बौद्ध लेणीमध्ये सुद्धा नाशिकच्या उपासकांचं दानाचा उल्लेख लेणी क्रमांक 2 या लेणीमध्ये तुम्हाला माहित पडेल. आणि खास करून हे तर भरऊच साची झालं, किंवा मी आता जे उल्लेख केला बेडसे किंवा कान्हेरी मुंबई या बौद्ध लेणीमध्ये, परंतु नाशिक या नगराचा उल्लेख नाशिक शहरामध्ये लागून असलेल्या काही विकृत लोक त्यांना पांडव लेणी म्हणतात, परंतु नाशिकच्या त्या लेण्या त्रिरश्मी लेण्या आहे. पालीमध्ये त्याला तिरण्णू म्हणतात, किंवा गोवर्धन पर्वताच्या त्या लेण्याही असं म्हटलं जातं. तिथंच ते शिलालेख प्राप्त झालेले आहे. सर्वात जास्त शिलालेख 132 म्हणजे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे भारतामध्ये कोणत्याही बौद्ध लेण्या पहा, भारतातील कोणत्याही बौद्ध लेण्यांपेक्षा किंवा महाराष्ट्रामधल्या कोणत्याच बौद्ध लेण्यांमध्ये एवढे शिलालेख नाही. सर्वात जास्त पाली धम्मलिपीचे शिलालेख नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणीमध्ये आहे. एकूण 132 शिलालेख आहे. म्हणजे नाशिक नगराचा उल्लेख स्वतः त्रिरश्मी बुद्ध लेण्या, नाशिकच्याच बुद्ध लेण्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. बघा काय लिहिलेलं आहे तिथे? सातवाहन कुले कन्हे राजीन नाशिक केन. म्हणजे नाशिकच्या त्रिरश्मी लेण्यामध्ये नाशिक नगराचा स्वतः उल्लेख आहे. दुसरा उल्लेख आहे नाशिकन्न धम्मिक गामस दान. म्हणजे नाशिकच्या धम्मिक नावाच्या उपासकांनी या गोवर्धन या त्रिरश्मी बुद्ध लेण्यासाठी दान केलेलं आहे. तर नाशिक हे शहर, नाशिक या नगराचा उल्लेख आपल्याला
भरऊत असेल, साची असेल, कान्हेरी बुद्ध लेणी असेल, बेडसे बुद्ध लेणी असेल किंवा स्वतः नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेण्यामध्ये नाशिक नगराचा उल्लेख आपल्याला सापडतो. नाशिकला तर मौर्य काळातील भिक्खूंच्या भिक्षापात्राचे सुद्धा अवशेष प्राप्त झालेले आहे आणि श्रमण मंत्रालय म्हणून नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेण्यामध्ये असा एक सभाकक्ष सुद्धा आहे. तर नाशिक हे शब्द, नाशिक या नगराचा उल्लेख 2000 वर्षापूर्वीच हे नगर आहे आणि म्हणून ते जी लेणी आहे, ज्याला भारतातल्या सगळ्याच लेण्यांना पांडव लेण्या म्हणतात, वास्तविक त्या पांडव लेण्या अजिबात नाही, त्या लेण्या आहे बौद्ध लेण्या. लेणी हा शब्दच नाशिकच्या लेणीमध्ये कोरलेला आहे. आता तिला त्रिरश्मी लेणी का म्हणतात? त्रिरश्मी म्हणजे काय? बुद्ध रश्मी, धम्म रश्मी आणि संघ रश्मी, या त्रिरत्नांच्याच रश्मींना, रश्मी म्हणजे प्रकाश, लाईट, आलोक म्हणतो आपण त्याला. तर हे नाशिक शहर अत्यंत महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी आंदोलन आहे याच्यासाठी सुद्धा नाशिक नगर अत्यंत ऐतिहासिक शहर आहे. या नाशिक शहरामध्ये, हे नाशिक जे शहर आहे हे प्राचीन धम्मनगर आहे, बौद्ध धम्माचं प्रचार प्रसाराचं केंद्र आहे. तर हे नाशिक शहर गोदावरी नदीच्या काठावर आहे. कुठे आहे? गोदावरी नदी. आता गोदावरी नदी हा शब्द जर आपण ऐकला तर गोदावरी नदीचा उल्लेख सुत्त पिटकामध्ये पारायण सुत्तामध्ये आहे. म्हणजे पारायण सुत्त किंवा पारायण वग्ग मध्ये गोदावरी नदीचा उल्लेख आहे आणि ह्या गोदावरी नदीच्या काठावरच हे नाशिक आणि पैठण शहर आहे. आता गोदावरी नदीच्या काठावर म्हणजे भगवान बुद्धांच्या कालखंडामध्ये जो राजा प्रसेनजिताचा राजपुरोहिताचा मुलगा म्हणजे बावरी नावाचा व्यक्ती हा नाशिकला आणि पैठणला गोदावरी नदीच्या काठावर त्यानं आपला आश्रम निर्माण केला होता. म्हणजे बावरी हा अर्हत भिक्खू आणि त्याचे 16 शिष्य हे नाशिकला सुद्धा राहून गेले. ते पैठणलाही राहिले. साऊथ इंडियामध्ये सुद्धा त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. भगवंताकडे ते जातात आणि प्रवचित होतात. म्हणजे गोदावरी नदीचा उल्लेख हा आपल्याला पारायण वग्ग किंवा पारायण सुत्तामध्ये, त्रिपिटकामध्ये म्हटलं तरी चालेल, त्याचा उल्लेख आपल्याला सापडतो. तर नाशिक या ठिकाणी महान सम्राट अशोकांनी जे 1250 वर्ष ज्याला धम्मानुशासन चालवलं सम्राट अशोकांनी, तर हे धम्मानुशासन 1250 वर्ष होतं. या नाशिक धम्मनगरामध्ये मौर्य राजे, सातवाहन राजे, महाक्षत्रप नहपान राजा, त्रैकुटक बौद्ध राजे, आभीर यादव राजे आणि खहरात नावाचे, जे आता महाराष्ट्रामध्ये खरात नाव आहे, तर खहरात नावाचा एक बौद्ध राजवंश होऊन गेला. पुन्हा सांगतो, या नाशिकला ज्या बौद्ध नागवंशी राजांनी जी सत्ता केली किंवा धम्मानुशासन केलं किंवा ज्या त्रिरश्मीच्या बौद्ध लेण्यामध्ये खोदकाम केलं, तर या त्रिरश्मी बौद्ध लेण्या कोणी कोणी खोदकाम केलेले आहे नाशिकच्या, तर त्याच्यामध्ये सातवाहन, महाक्षत्रप, त्रैकुटक, आभीर ईश्वरसेन आणि खहरात किंवा महाक्षत्रप नहपान यांनी त्रिरश्मी बौद्ध लेण्यांचं ते खोदकाम केलेलं आहे. त्या ठिकाणी सातवाहन बौद्ध सम्राट गौतमी पुत्र सातकर्णी असं महाविहार सुद्धा सातवाहन बौद्ध सम्राटांनी खोदलेलं आहे. नाशिक या शहरामध्ये लेण्या म्हणजे सगळ्यात जास्त शिलालेख जर कुठे असेल संपूर्ण भारतातील बौद्ध लेण्यांपैकी महाराष्ट्रात ते सगळ्यात जास्त शिलालेख त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिकच्या बुद्ध लेणीमध्ये आहे. तर नाशिकच्या बुद्ध लेणीमध्ये एका भिक्खुनीच्या उपासिकेचं नाव आहे तापसी. आता तापसी नाव हे सिनेमामध्ये खूप फेमस आहे, पण तापसी नावाची भिक्खुनी ही नाशिकला राहत होती. त्रिरश्मी लेण्यामध्ये तिचा उल्लेख आहे आणि तापसी नावाची भिक्खुनी ही भरूचच्या स्तूपावर सुद्धा तापसी हा शब्द, तापस आणि तापसी हा शब्द आढळतो. तसंच गौतमी पुत्र महाविहार असं सुद्धा त्रिरश्मी नाशिकच्या बुद्ध लेणीमध्ये आहे. तर नाशिकला त्रिरश्मी लेण्या एकूण 25 ते 30 बौद्ध लेण्या आहे आणि नाशिक
नाशिक हे प्राचीन काळातील बौद्ध धर्माचं प्रचार प्रसार केंद्र होतं. त्रिरश्मी ह्या बौद्ध लेण्या एक प्रकारे बौद्ध विद्यापीठ होते आणि नाशिक हे व्यापारी केंद्र सुद्धा होतं. महामयुरी नावाचा जो बौद्ध ग्रंथ आहे, धम्म ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सुद्धा नाशिक शहराचा उल्लेख सापडतो. नाशिक मध्ये महायान, हिनयान आणि वज्रयान काही प्रमाणामध्ये बौद्ध लेण्यांचं ते खोदकाम झालेलं आहे. तर नाशिक शहर हे प्राचीन बौद्ध नगर आहे. सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूप आणि महाविहार उभे केले. तर ते सगळे स्मार्ट सिट्या झाल्या. म्हणजे जिथं जिथं 84,000 महास्तूप महाविहार ते स्मार्ट सिट्या सम्राट अशोकांनी निर्माण केलेल्या होत्या त्या काळामध्ये. नाशिकचं एक महत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती देऊन परदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवणारे सयाजीराव गायकवाड यांची जन्मभूमी जर कोणती असेल तर नाशिक. नाशिकच्या जवळ कवळाणी नावाचं गाव आहे. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांचं ते जन्मगाव आहे. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर 10,000पेक्षा जास्त गाणी ज्यांनी लिहिली, बुद्धाची गाणी, ते म्हणजे महाकवी वामनदादा कर्डक यांचं सुद्धा गाव नाशिक मध्येच आहे, देशवंडी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत काळाराम मंदिर समता लढामध्ये दादासाहेब गायकवाड आणि शांताबाई दानी ह्या सुद्धा नाशिकच्याच आहे. आणि नाशिक शहराला काही अंतरावर गोंडेश्वर म्हणून मंदिर आहे, हे सिन्नर तालुक्यामध्ये येतं. ते सुद्धा प्राचीन काळातील बौद्ध विहार आहे, वज्रयानी महाविहार आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि नाशिक शहराचा खूप मोठा संबंध आहे. कारण सगळ्यात मोठा मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह हा नाशिकचा चालला आणि त्यामुळे बाबासाहेबांचा नाशिकशी खूप मोठा संबंध आहे. मनमाड हे सुद्धा ठिकाण, मनमाडला सुद्धा बाबासाहेबांचं भाषण झालं. इगतपुरीला सुद्धा बाबासाहेबांचं भाषण झालं. मुखेड हा तालुका नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे आणि नाशिक मध्ये आहे. तर मुखेडला सुद्धा बाबासाहेबांचं भाषण झालं. आणि सगळ्यांना माहित आहे नाशिकची धर्मांतराची घोषणा कोणती? मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे 13 ऑक्टोबर 1935 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर घोषणा केली. ती सुद्धा नाशिकच्या येवले मुक्कामी. मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून जगणारही नाही आणि हिंदू म्हणून मरणारही नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाशिक संबंध आणि सांस्कृतिक इतिहास, नाशिक शहर किती प्राचीन आहे हे सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, मी पुन्हा सांगतो की मंदिर प्रवेश हा देवदर्शनासाठी नव्हता, तो सामाजिक समतेसाठी होता. आम्ही माणसं आहोत हे सिद्ध करायचं होतं, त्याच्यासाठी हा मंदिर प्रवेशाचा आंदोलन होतं. परंतु लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला मंदिर सत्याग्रह जर कोणता असेल तर विदर्भामध्ये, आणि ती तारीख आहे 26 जून 1927. लक्षात घ्या, पहिला मंदिर सत्याग्रह अमरावती, अंबादेवी मंदिर सत्याग्रह अमरावती विदर्भामध्ये 26 जून 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पहिला मंदिर सत्याग्रह. स्वतः पंजाबराव देशमुख सुद्धा बाबासाहेबांच्या सोबत उपस्थित होते, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला पहिला मंदिर सत्याग्रह अमरावती अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह. त्यावेळी बाबासाहेबांच्या त्या सत्याग्रहामध्ये केवळ 6 लोक म्हणजे 6 लोक सहभागी झाले होते, तयार झाले होते सत्याग्रहामध्ये भाग घेण्यासाठी. कारण सत्याग्रहामध्ये भाग घेणं म्हणजे त्यावेळी तुरुंगात जाणं, जातीयता, ब्राह्मणवाद आणि चातुर्वर्ण व्यवस्था ही टोकाला गेलेली होती. आपल्या विदर्भामध्ये सुद्धा त्या काळामध्ये फक्त 6 लोक तुरुंगवासात आणि अंबादेवी मंदिराच्या सत्याग्रहामध्ये तयार झाली होती. परंतु नंतर मात्र संख्या वाढली. हा उल्लेख द रायटिंग स्पीचेस या ग्रंथामध्ये मी वाचलेला आहे. तर दुसरा मंदिर सत्याग्रह जर बघितला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तो म्हणजे पुण्यातील पर्वती मंदिर सत्याग्रह. वास्तविक पाहता पुणे नगरातील शहराच्या बिचोबीच पर्वती नावाची एक टेकडी आहे आणि पर्वती या ठिकाणी सुद्धा बौद्ध लेणी आहे.
वास्तविक पर्वती या बौद्ध लेण्या आहे. या ठिकाणी जो दुसरा मंदिर सत्याग्रह आहे तो आहे 13 ऑक्टोबर 1929 ला दुसरा मंदिर सत्याग्रह. त्यावेळी शिवराम जानबा कांबळे असेल किंवा पाना राजभोज असेल किंवा एम जोशी यांनी सुद्धा या पर्वती मंदिर सत्याग्रह पुणेमध्ये त्यांनी सुद्धा सहभाग घेतलेला होता. आणि खूप कमी लोकांना माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्धा जिल्ह्यामध्ये जमनालाल बजाज यांच्या मालकीचं जे मंदिर होतं लक्ष्मीनारायण मंदिर 1 मे 1936 ला वर्धा सेवाग्रामला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले. ती तारीख आहे 1 मे 1936 ला. तर जमनालाल बजाजनी वर्धा येथील त्यांच्या मालकीच्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये बाबासाहेबांना नेलं होतं. त्यांच्याच घरी भोजनदान झालं होतं. पण बाबासाहेब वर्धा येथील झालेला प्रसंग अमरावतीच्या भाषणामध्ये सांगतात. काय सांगतात की जमनालाल बजाजनं 1936 ला 1 मे 1936 ला मला लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये नेलं, परंतु लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये नेत असताना मात्र ज्या मंदिरामध्ये लोटाभर पाणी पाहिजे किंवा देवाला वाहण्यासाठी फुलं पाहिजे ते फुलं आणि ते लोटाभर पाणी मला जमनालाल बजाजनं दिलं नाही. मी मंदिरात गेलो पण माझी अस्पृश्यता कायमच होती आणि मंदिराच्या बाहेरही पडलो तर अस्पृश्यता जशीच्या तशी होती. हा बाबासाहेबांचा उल्लेख आहे. बाबासाहेब तसे पंढरपूरच्या ठिकाणी सुद्धा ते संशोधन करण्यासाठी गेले होते आणि पैठणला संत एकनाथ महाराजांच्या मंदिर समाधीचं सुद्धा त्यांनी ते अभ्यास करण्यासाठी गेलेले होते. तर अशा मंदिराच्या संदर्भात तर आपण महत्वाचा विषय घेणार आहोत काळाराम मंदिराचा सत्याग्रह. तर आज विषय आला म्हणून मी सांगत आहो की राम शब्दाची उत्पत्ती कुठून झाली हे आपण पाहणार आहोत. म्हणजे आता काळाराम मंदिराचा सत्याग्रह येत असताना राम हा शब्द आपल्या तोंडासमोर आला तर आपल्याला कसं तरी वाटतं. पण राम हा शब्द कुठून आला किंवा त्याची उत्पत्ती कुठून झाली? राम हा शब्द ऍक्च्युली ब्राह्मणी धर्मातला आहे की बुद्धिझमशी त्यांचा काही संबंध आहे का? राम शब्द मूळचा कुठला आहे, त्याचा जन्म त्याची उत्पत्ती कुठून झालेली आहे? राम हा शब्द आपण बघूया. कारण काळाराम हा शब्द या ठिकाणी येत असताना मी तेही सांगणं गरजेचं असतं. तर सर्वप्रथम राम हा शब्द जर आपण बघितला तर आपण जर पाहिलं बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये जे महामाया देवीला स्वप्न पडतं माहित आहे तुम्हाला? महामाया देवीला आखाडी पौर्णिमेला तिला स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी राजा शुद्धोधन 8 ब्राह्मण विद्वान व्यक्तींना आमंत्रित करतो. बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचा तुम्ही. तर 8 विद्वान ब्राह्मणांना स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी आमंत्रित केलं जातं. त्यांचा आदर सत्कार होतो. तर त्याच्यामध्ये राम आणि लखन हे 2 शब्द आलेले आहेत. समजलं तुम्हाला? राम आणि लखन. लखन हा शब्द पाली आहे. जसं आपण भगवान बुद्धाला म्हणतो 32 लक्षण आणि 80 अनुलक्षण. लक्षण हा शब्द संस्कृत आहे पण लखन हा शब्द पाली धम्मलिपीतला शब्द आहे. म्हणजे लक्षात घ्या राम आणि लखन हे जे 8 विद्वान ब्राह्मण आहे हे राम आणि लखन हा शब्द तुम्हाला बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये सापडतो. दुसरा शब्द आहे आपण जातक कथा जर पाहिली त्रिपिटकामध्ये जातक कथामध्ये दशरथ जातक कथेमध्ये बोधिसत्व पंडित राम पहा. म्हणजे जातक कथामध्ये दशरथ जातक कथा आहे ज्याच्यावरून रामायण तयार केलं ब्राह्मणांनी. लक्षात घ्या. तर या दशरथ जातक कथेमध्ये बोधिसत्व पंडित राम असा शब्द आहे. म्हणजे बोधिसत्व पंडित राम म्हणजे तिथेही राम हा शब्द आलेला आहे. दुसरी गोष्ट आपण भगवान बुद्धांचे जे आलार कालामकडे जातात सिद्धार्थ गौतम आहे का नाही ध्यानाच्या 7 पायऱ्या शिकण्यासाठी नंतर उदक राम पुत्ताकडे जातात. आता उदक राम आता उदक म्हणजे काय होते? उदक हा शब्द उदक या शब्दाचा अर्थ होते पाणी. उदक राम म्हणजे तो उदक राम पुत्त काय करायचा? पाण्यामध्ये एका टांगीवर उभा राहायचा किंवा पाण्यामध्ये बुड्या मारून राहायचा. असं ते हठयोगासारखं ते ध्यान होतं. कठीण खडतर ते ध्यान होतं. ते सिद्धार्थ गौतमानी अधिकारवाणीने ते काहीतरी करून पाहिलं पण त्यांना त्यांचं काही लाभ झाला
नाही, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये उदक रामपुत्त हे सिद्धार्थ गौतमाचे. आता बुद्धाला कोणी गुरु नसतात. गुरु कोणाचे आहे? हे सिद्धार्थ गौतमाचे. बुद्धाला कोणीच गुरु नसतात, ते स्वयं गुरुच आहे आणि गुरूंचेही महागुरु आहे. लक्षात घ्या. तर उदकराम पुत्त म्हणजे ते पाण्यामध्ये बुड्या मारून राहायचे म्हणून त्याला उदकराम पुत्त असं म्हणतात. दुसरी गोष्ट, मी राम या शब्दाची उत्पत्ती सांगत आहो. तर प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये आपल्याला माहित आहे, भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं तर जे कोलीय लोक होते हे रामग्रामचे होते. म्हणजे बुद्धाची, आता काही लोक देवदह म्हणतात, म्हणजे महामाया देवी आणि महाप्रजापती गौतमी ह्या कोलीय वंशाच्या, तर यांचं गाव देवदह नगरी होती असं म्हणतात. देवदह नगरी आणि रामग्राम एकच आहे, ते जवळजवळच होते रामग्राम. तर कोलीय वंशाचं जे गण होतं ते होतं रामग्राम. म्हणजे कोलीय वंश कुठले होते? कोलीय गण कुठले होते? रामग्रामचे. रामग्राम हा शब्द बुद्ध आणि धम्मामध्ये आलेला आहे. 16 महाजन पदापैकी रामग्रामचे कोलीय असा शब्द आलाय बुद्ध आणि धम्मामध्ये. आता कोणता? रामग्रामचे कोलीय. आणि हे राम कोलीय आहे, यांचे जे वंशज होते ते वाराणसीचे होते. राम नावाचा कोलीय नागराजा होता. कोलीय लोक नागवंशी होते, लक्षात घ्यायचं आहे. आणि या कोलीय लोकांचं जे पूर्वज आहे तर ते होते वाराणसीचे, म्हणजे बनारसचे, सारनाथच्या जवळचे. लक्षात घ्या. आणि हे कोलीय लोक नंतर मग तिकडं तराईच्या प्रांतामध्ये राहायला गेले आणि म्हणून तिथं राम नावाचा कोलीय होता. राम हा कोलीय राजा होता. या राम कोलियावरूनच ते वाराणसी त्यांनी सोडली आणि मग ते रामग्रामला गेले, म्हणूनच त्याचं नाव काय पडलं? रामग्रामला. आणि म्हणून तुम्हाला माहित आहे, बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर जो 8वा महास्तूप बांधला होता कोण? कोलीय लोकांनी. कुठं बांधला होता? भगवान बुद्धाच्या शारीरिक धातूवर रामग्रामच्या कोलियांनी भगवान बुद्धांच्या अस्थीवर 8वा स्तूप बांधला. सम्राट अशोकाला त्याला तोडता आलं नाही. कोलीय लोक नागवंशी लोक आहे. या महाराष्ट्रातलेच नाही, भारतातले सगळेच कोलीय लोक हे बुद्धाच्या आईचे काय आहे? वंशज आहे. मी तुम्हाला राम म्हणून याचं उत्पत्ती सांगतो आणि मी माझ्या धम्मवाणीला विराम देतो. तुम्ही कुशीनगरला गेले तर भगवान बुद्धाला ज्या ठिकाणी जाळण्यात आलं त्याला रामाभारा स्तूप म्हणतात. समज तुम्हाला? रामाभारा स्तूप लिहूनच आहे तिथे कुशीनगरला, रामाभारा स्तूपा. किंवा तिकडे वैशालीला गेले तर सम्राट अशोकांचा रामपूर्वा नावाचा महास्तूप आहे पश्चिम चंपारण्यमध्ये. इकडं आंध्र प्रदेशामध्ये जर गेले तर रामतीर्थम आणि संकाराम असे प्राचीन बौद्ध स्तूपांचे नाव सुद्धा आंध्र प्रदेशामध्ये सुद्धा आहे. एवढंच नाही, श्रीवर्धनाराम असं श्रीलंकेमध्ये बौद्ध महाविहाराचं नाव आहे. आता राम शब्द कुठला आहे? तर राम शब्द हा मुळातच धम्म लिपीतला पाली शब्द आहे. लखन हा शब्द धम्म लिपीतला पाली शब्द आहे. आता राम आणि आराम हा शब्द कसा आहे? पूर्ण बौद्ध साहित्यामध्ये तुम्हाला राम हा शब्द आढळतो. आता राम म्हणजे काय? संघाराम. ज्या ठिकाणी भिक्खू संघ, भिक्खुणी संघ आराम करतो त्याला काय म्हणायचे? संघाराम. संघाराम म्हणजे त्या आरामाचंच ठिकाण आहे. आराम म्हणजे भंतेजी लोक बा, भिक्खू लोक तिथं फक्त आरामच करतो असं नाही. जिथं भिक्खू लोक ध्यान साधना करत आहे, वर्षावास करत आहे, चिंतन मनन करत आहे, एकांतवास करत आहे किंवा मग त्या ठिकाणी आरामही करत आहे तर त्याला संघा आराम असं म्हणायचे. भिक्खूच्या संघाची म्हणजे भिक्खू संघाच्या आरामाची ठिकाणं म्हणजेच राहण्याची ठिकाणं, म्हणून त्याला संघाराम असं म्हटल्या जात होतं. पहा, संघारामच्या ठिकाणी राम हा शब्द तुम्हाला दिसतो. तर तुम्ही बौद्ध साहित्यामध्ये जर पाहिलं अनेक सूत्रामध्ये बघा तुम्हाला नावं सापडते. बौद्ध राजांनी आणि उपासक उपासिकांनी तथागत बुद्धाला आणि भिक्खू संघाला काय काय दान दिलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला राम हा शब्द सापडतो. उलट श्रावस्तीचा जेतवनाराम, समजलं? श्रावस्तीचा जेतवनाराम आला तिथं राम शब्द. सम्राट अशोकांनी जी दुसरी धम्मसंगीती, तिसरी धम्मसंगीती पटण्याला भरवली होती सम्राट अशोकांनी, त्याचं नाव होतं अशोकाराम. पहा तिथे राम शब्द आलाय, अशोकाराम. ज्या कौशांबीला घोषित नावाच्या सेठ उपासकांनी भगवान बुद्धाला जे आरामदान केलं होतं घोषित सेठनं, तर ते कौशांबीचं कोणतं? घोषिताराम. कुकुट्टाराम
पावारिकाराम, लक्षात घ्या, घोषिताराम, कुकुट्टाराम आणि पावारिकाराम हे कौशांबीचे कुकुट्ट, पावारिक आणि घोषित या सेठ सावकारांनी बुद्धाला जे ठिकाण दान केले होते म्हणून त्याचं नाव आहे घोषिताराम, कुकुट्टाराम, पावारिकाराम. आणि तुम्हाला माहित आहे श्रावस्तीला विशाखा मातेनं बुद्धाला भिक्खू संघाला एक विहार दान केलं होतं, त्याचं नाव होतं पूर्वाराम किंवा पालीमध्ये त्याला पुब्बाराम म्हणतात. समजलं, ते पूर्व दिशेला तोंड होतं म्हणून पूर्वाराम. आता हे पूर्वाराम कोण बांधून दिलं होतं? विशाखा मातेनं. कुठे? श्रावस्तीला. आणि राजकाराम, पावारिकाराम, संघारामगिरी आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहितच आहे. संघारामगिरी म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे संघारामगिरीला सुद्धा प्राचीन बौद्ध स्तूप आहे. किंवा जी दुसरी धम्मसंगीती वैशालीला भरली होती ती दुसरी धम्मसंगीती सुद्धा वालुकाराम महाविहार असा शब्द आहे. म्हणजे काला अशोकनं जे भरवली होती वैशालीला दुसरी धम्मसंगीती ती सुद्धा कुठं भरली होती? वालुकाराम महाविहारामध्ये. तर बघा हे राम हा शब्द किती तुम्हाला दिसत आहे. आणि राम शब्दाचा उल्लेख तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसतो. तर राम हा शब्द नाशिकच्या बुद्ध लेण्यामध्ये 2 ठिकाणी आलेला आहे. आता काळारामचं मंदिर कुठं आहे? नाशिकलाच. आणि राम हा शब्द कुठे आहे? नाशिकच्या त्रिरश्मी लेण्यामध्ये राम या शब्दाचा 2 वेळा उल्लेख आलेला आहे. पाली प्राकृत मध्ये राम तीर्थे हाही शब्द नाशिकच्या त्रिरश्मी बौद्ध लेण्यांमध्ये आलेला आहे. बघा नाशिकच्या त्रिरश्मी लेण्यांमध्ये सुद्धा कसा राम शब्दाचा उल्लेख आलेला आहे. बघा काय आहे? वेली दत्त पुत्रस नेकमस्स रामनक, म्हणजे वेली दत्तचा पुत्र रामनक यांनी या त्रिरश्मी बौद्ध लेणीसाठी नाशिकच्या बुद्ध लेणीसाठी दान केले आहे. दुसरा आहे रामनकसस लेन देय धम्मदान, म्हणजे राम नायक नावाच्या बौद्ध उपासकांनी या नाशिक त्रिरश्मी बौद्ध लेणीला दान केलेलं आहे. नाशिकला गेलं तर तुम्हाला तिथं रामकुंड सुद्धा दिसते. तर राम या शब्दाचा उल्लेख छत्रपती संभाजीनगरची जी घटोत्कच बुद्ध लेणी आहे या घटोत्कच बुद्ध लेणीमध्ये सुद्धा रवीचा मुलगा प्रवर आणि या प्रवरचा मुलगा राम विख्यात राम शब्द आणि धम्माराम शब्द हे शब्द घटोत्कच बुद्ध लेणी छत्रपती संभाजीनगरच्या त्या घटोत्कच बुद्ध लेणीमध्ये सुद्धा आहे. बिहार मध्ये सासाराम नावाचा आजही जिल्हा आहे. सासाराम म्हणजे काय? तिथं 100 संघाराम होते. सासा म्हणजे काय होते? सहस्त्र म्हणजे 100, म्हणजे 100 तिथं त्या ठिकाणी संघाराम होते म्हणून त्याचं नाव सासाराम पडलेलं आहे. सासारामला सम्राट अशोकाचा तसा शिलालेखही आहे. आणि ज्या भारतामध्ये खास करून पश्चिम बंगाल, बांगलादेश आणि बिहारमध्ये जे पाल बौद्ध राज्य होऊन गेले त्या पाल बौद्ध राजांच्या एका राजाचं नाव रामपाल बौद्ध राजा होऊन गेलेला आहे. तो अंतिम बौद्ध राजा होता पाल घराण्याचा. आणि दुसरी गोष्ट, गुप्त जे बौद्ध राजे होते त्यांच्यामध्ये सुद्धा रामगुप्त नावाचा बौद्ध राजा होऊन गेला. काही बौद्ध स्थळांची नावं सुद्धा मध्य प्रदेश मध्ये आहे. रामवन हे सतनामध्ये आहे, तिथेही बौद्ध स्तूप लागलेला आहे. राम सज्जा हे रायसेन जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशला लागलेला आहे. आणि रायगड अलिबागच्या ठिकाणी रामधरण नावाच्या बौद्ध लेण्या सुद्धा आहे. रामतीर्थम किंवा संकाराम हे विशाखापट्टणम आंध्र प्रदेश मध्ये आहे. हे बौद्ध स्तूपांचं प्राचीन स्थळ आहे. किंवा कर्नाटकमध्ये जटिंग रामेश्वर हे जे ठिकाण आहे तिथेही राम शब्द आलेला आहे. तिथेही सम्राट अशोकाचा शिलालेख सापडलेला आहे कर्नाटकमध्ये. रामपुरम हे केरळमध्ये प्राचीन बौद्ध महास्तूपाचं स्थळ आहे. किंवा तामिळनाडूमध्ये रामनाथपुरम या ठिकाणी सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळ आहे. आणि आपल्याला माहित आहे नांदेड जिल्ह्यामध्ये माहूरगडच्या बुद्ध लेणी आहे. तर त्या माहूरगडच्या बुद्ध लेणीवर सुद्धा रामगड नावाचा किल्ला आहे. म्हणजे जिथं बौद्ध लेणी आहे तिथे संघ आराम करत होता. म्हणजे रामगड नावाचा किल्ला माहूरगडच्या नांदेडच्या बुद्ध लेणीच्या ठिकाणी सुद्धा रामगड पहाडी आहे. छत्तीसगड जिल्ह्यामध्ये रामगड नावाची पहाडी आहे. तिथे सुद्धा जोगीमारा नावाच्या बौद्ध गुफा आहे. म्हणजे रामगड हे नाव कशावरून पडलं? संघाराम, जिथं संघ भिक्खू संघ आराम करतो म्हणून त्याचं नाव रामगड पडलं. रामावरून पडलेलं नाही, त्या रामायण काल्पनिक रामावरून पडलेलं नाही. आपल्या नागपूरला लागून आहे रामटेक. रामटेक हे सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळ आहे. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा भिक्खू संघाराम होतं. ते प्राचीन बौद्ध स्थळ आहे नागपूरला लागून, कारण नागलोकाची ती वस्ती आहे. तर रामटेक आणि रामेश्वरम
असं म्हणतात की रामेश्वरम हे ठिकाण पराक्रम बाहू नावाच्या बौद्ध राजांनी, श्रीलंकेच्या राजांनी ते बांधलाय. ते रामेश्वरम हे जे हिंदू धर्मामध्ये जे प्राचीन ठिकाण आहे ते रामेश्वरम बुद्धिस्ट स्थळ आहे. त्याची पायाभरणी पराक्रम बाहू नावाच्या बौद्ध राजांनी केलेली आहे श्रीलंकेच्या. आणि रामदेगी तुम्हाला माहीतच आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, किंवा भारतामध्ये तुम्हाला रामगाव किंवा रामपूर आहे, किंवा आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर गेलं तर तिथं संग्रामपूर आहे, संग्रामपूर तालुका. संग्रामपूर तालुक्यामध्ये म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये भोन महास्तूप लागलेला आहे सम्राट अशोकाचा. भोन ते वास्तविक तो भोन महास्तूप नाही, तो बौद्ध महास्तूप आहे. आणि ते संग्रामपूर नाव हे अलीकडचं आहे. बुद्ध ठाणा नाव आहे, ते बुलढाणा नाही आहे, बुद्ध ठाणा आहे. तसंच ते संग्रामपूर नाव नाही आहे, ते संघारामपूर आहे. समजलं? परंतु संग्रामपूर हे आधुनिक नाव आहे, पण प्राचीन नाव आहे संघारामपूर. हे तुम्हाला बुद्ध ठाणा बुलढाण्यामध्ये दिसतं. आणि भीमा कोरेगावाच्या स्तंभामध्ये सुद्धा रामनाथ नावाचा एक सैनिकाचं नाव आपल्याला दिसतं. महाराष्ट्रामध्ये रामदेवराव यादव असेल. आणि कबीरानं जे रामाचा उल्लेख केला आहे त्यांच्या दोहामध्ये, तो कौशल्येचा दशरथचा राम नाही आहे. कबीर स्वतःच म्हणतात, मेरे राम दशरथ के राम नहीं है, मेरे राम दुसरे है. पण लोक म्हणतात ते वेगळा अर्थ लावतात. आणि म्हणून रामानंद पंथ असेल, म्हणजे मी राम हा शब्द याच्यासाठी सांगत आहो, काळाराम मंदिरात राम हा शब्द मुळातच धम्म लिपीतला शब्द आहे, पाली लिपीतला शब्द आहे. आणि नंतर मग राम या शब्दाची एवढी चोरीमारी झालेली आहे, आता तर त्याच्यावरून राजकारण केलं जातं. नंतरच्या काळामध्ये राम, बलराम, परशुराम, रामदास, रामदेव, रामानुज, रामचंद्र, रामकिशन किंवा तेनालीराम, म्हणजे राम तन्नू पांडे, बिरबलचं जुनं नाव ब्राह्मण होता तो बिरबल, राम तन्नू पांडे नाव आहे. बाळाराम किंवा रामदास, राम रहीम, तुकाराम आणि जय श्रीराम तर ते आता चालू झालेलं आहे. लक्षात घ्या, मर्यादा पुरुषोत्तम बुद्धालाच म्हणतात. तुम्ही बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जर वाचलं तर बाबासाहेबांनी ते स्वदेश प्रत्यागमनासाठी प्रार्थना हे पुरुषोत्तमा म्हटलेलं आहे बुद्धाला. म्हणजे बुद्धालाच मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात, रामाला नाही. बुद्धालाच म्हणतात मर्यादा पुरुषोत्तम, नरोत्तम, उत्तम पुरुष बुद्धालाच म्हणतात. बुद्धाची ती संज्ञा आहे, नंतर ब्राह्मणांनी चोरलेली आहे. तर हे राम राम, आता हे राम राम जे विशेषण आहे, किंवा राम नाम सत्य है, राम नाम सत्य है असं म्हणतात लोक, म्हणतात ना ब्राह्मणी लोक. पण ते वास्तविक पाहता ते राम नाम सत्य नाही आहे. ते लोक काय म्हणायचे, बुद्धिस्ट लोक, नाम रूप अनित्य है. आपलं शरीर कसं आहे, नाम रूप अनित्य है, नाम रूप अनित्य है, नाम रूप अनित्य है असं म्हणायचे. पण नंतर मग राम नाम सत्य आहे. लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. तर मी राम हा शब्द आणि लखन हा शब्द सांगत आहो. तर भगवान बुद्धांनी वाराणसीला सारनाथला जे दुसऱ्या सुत्ताचा उपदेश केला होता, पहिलं सुत्त कोणतं होतं भगवान बुद्धांचं, धम्मचक्क पवर्तन सुत्त. आणि जे दुसरं सुत्त केलं होतं त्या दुसऱ्या सुत्ताचं नाव आहे अनंत लखन सुत्त. आला तिथं लखन शब्द, लक्षात घ्या. तर लखन आणि राम हे शब्द मुळातलेच धम्म लिपीतले शब्द आहे, पाली लिपीतले शब्द आहे. पण आता काही लोकांनी ते जातीय वाचक बनवलेले आहे. आणि जय श्रीराम म्हणून भारतामध्ये त्याचं ते राम सेतू काय वगैरे ते सगळं तुम्ही ऐकलेलंच आहे. तर काही लोक, पंडित राहुल सांकृत्यानं असं म्हणतात, ओल्गा टू गंगामध्ये पुष्यमित्र शुंगालाच राम म्हटलं जातं. आजही तुम्ही थायलंड देशामध्ये गेले तर तिथल्या राजांची पदवी आहे, तिथं राजेशाही आहे. आणि थायलंड देश कसा आहे, बौद्ध राष्ट्र आहे. तर तिथल्या राजांना पदवी आहे, जशी भारतरत्न पदवी आहे का नाही, तर थायलंडचे जेवढे काही बौद्ध राजे आहे त्या बौद्ध राजांना राम ही पदवी लावल्या जाते आजही. आता 10वा थायलंडचा राजा आहे, म्हणजे प्रत्येक थायलंडच्या बौद्ध राजाला ते विशेषण पदवी लावल्या जाते. कोणतं, राम पदवी. लक्षात घ्या, राम ही पदवी आहे मिस्र मध्ये. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काळाराम मंदिराचा मी एवढं याच्यासाठी सांगितलं आहे. अनेक लोकांमध्ये भ्रम पडते की राम हा शब्द ऍक्च्युली कुठला आहे. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्याच्या वडिलांचं नाव सुद्धा काय होतं, रामजी बाबा. लक्षात घ्या, हा जातक कथेमध्ये मधला राम आहे, दुसरी कल्ला राम नाही. नंतर त्यांचं ब्राह्मणीकरण झालेलं आहे. आणि नंतरही तुम्हाला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव सुद्धा होतं राजाराम महाराज. तर
तर अशा पद्धतीनं राम हा शब्द इतका चोरीला गेलेला आहे, इतका चोरीला गेलेला आहे आणि त्याचं मग विकृतीकरण झालेलं आहे. आता तर जय श्रीराम म्हणून एक जातीय द्वेष म्हणून पसरवला जातो. तर काळाराम मंदिराचा जो सत्याग्रह आहे, तर काळाराम मंदिर जर तुम्ही कधी बघितलं तर मी हे काळाराम मंदिराचा हा थोडासा आढावा सांगतो आणि मी माझ्या धम्मवाणीला विराम देतो की काळाराम मंदिर जर तुम्ही बघितलं तर त्या काळाराम मंदिराच्या वरच्या कळसाला तुम्हाला चारही बाजूनं बुद्धाच्या मूर्त्या दिसते. तुम्ही कधी जा नाशिकच्या काळाराम मंदिर, तर तिथं 2 मार्च 1930 ला हा लढा चालला. तिथं त्र्यंबकेश्वर मंदिर आहे, त्र्यंबकेश्वर, आणि नाशिक शहराला लागून ब्रह्मगिरी नावाची पहाडी आहे. आता ब्रह्मगिरी म्हणजे काय, ब्रह्मगिरी म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, बुद्धाचे 4 ब्रह्मविहार. बघा, दुसरी गोष्ट, नाशिक शहराला लागून असलेल्या चांभार बुद्ध लेणे आहे किंवा नाशिकलाच मनमाडच्या बौद्ध लेणे आहे आणि मुखेडचा सत्याग्रह असो बाबासाहेबांचं तिथे झालेला आहे. तर बाबासाहेबांनी, आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याही आधी साने गुरुजींनी, म्हणजे साने गुरुजींना आता आत्महत्या करावी लागली. ब्राह्मणांनी, ते ब्राह्मण जरी असेल तरी त्यांचा छळ झाला. साने गुरुजींनी पंढरपूरच्या मंदिराचा सत्याग्रह केला होता, कारण त्या काळामध्ये पंढरपूरला जाणारे जे आपले वारकरी लोक होते, आपले जे लोक होते, अस्पृश्य लोक, यांना पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश नव्हता. त्यांना चंद्रभागा नदीच्या वाळवंटातून त्यांना दुरूनच ते दर्शन करत होते, कारण देवही पाठवत होते आणि मंदिरही बाटत होतं. तुम्हाला चोखोबाचं उदाहरण माहितच आहे की ब्राह्मणांनी तर एकदा संत चोखामेळावर विठ्ठलाच्या गळ्यातला कौस्तुभ हार चोरला म्हणून त्यांच्यावर आरोप आणला होता आणि चोखोबाला पायरीपाशीच मारून टाकलं, त्याचा हत्या केली, खून केला. हे सगळ्यांना माहित आहे. चोखोबाला आयुष्यभर दर्शन होऊ दिलं नाही. बाबासाहेब स्वतः म्हणतात, रमाई रामू कशाला त्या पंढरपूरचं नाव काढतो, चोखोबाची भक्ती काही कमी होती का? पण ब्राह्मण बडव्यांनी त्याला तिथंच भिंतारात पायऱ्याशीन मारून टाकलं, त्याचा खून केला. तर वामन दादाचं एक गाणं आहे, ते खूप सुंदर आहे काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या संदर्भानं. गोदा तिरी पडला तरी लढला सैनिक माझा, महाकवी वामन दादाचं गीत आहे. गोदा तिरी पडला तरी लढला सैनिक माझा, उघडलाच नाही काळा रामाचा दरवाजा. तर काळाराम मंदिराचा जो सत्याग्रह आहे हा देवदर्शनासाठी अजिबात नव्हता. मी याचे एक विशेष म्हणजे, या काळाराम मंदिराला एकूण 4 दरवाजे आहे. काळाराम मंदिर सत्याग्रह या नाशिकच्या सत्याग्रहामध्ये तुम्हाला माहित असलं पाहिजे, खूप कमी लोकांना माहित आहे, आपल्या वर्ध्याचे होते पतित पावनदास, बाबासाहेबांचे निष्ठावान प्रामाणिक अनुयायी, हे वर्धेचे आहे. वर्धेला जन्म झाला होता त्यांचा, कोणाचा? पतित पावनदास. लक्षात घ्या, हे वर्धेचे. ते सुद्धा नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये त्यांचा सहभाग होता. तर बाबासाहेबांना मंदिराच्या संदर्भात विशेष आकर्षण नव्हतं, कारण बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हणतात, मंदिरात जाणाऱ्या रांगा जर वाचनालयाकडे जातील तर भारत देश जगात महासत्ता बनेल. मंदिरात देव असता तर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ कुणावरही आली नसती आणि मी या खोट्या देवावर विश्वास ठेवून या खोट्या देवाला पूजत बसलो असतो तर नक्कीच मात्र माझ्या समाजाला भीक मागण्याची वेळ आली असती. तर बाबासाहेबांनी आयुष्यभर रमाई आग्रह करायची, पण बाबासाहेबांनी रमाईला तिची 4 लेकरं मरण पावली, पण रमाईची इच्छा पूर्ण केली नाही. पंढरपूरला नेलं नाही. मी तुझ्यासाठी हजारो पंढरपूर निर्माण करीन. आणि ते 2 पंढरपूर म्हणजे तुम्हाला माहित आहे, नागपूर आणि चंद्रपूरची दीक्षाभूमी. तर नाशिकच्या संदर्भात बाबासाहेबांचा काही उल्लेख आहे का, तो सांगतो आणि थांबतो. तर नाशिकला जी कुंभमेळाची यात्रा भरते, आता तर मोदीनं आणि देवेंद्र फडणवीस, ब्राह्मण, तो पेशवा वय, आजचा जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे ना, ब्राह्मण पेशवा वय, तो ब्राह्मण पेशव्याचा वंशज आहे. देवेंद्र फडणवीसनं 25,000 कोटीचा कुंभमेळा त्याचा निधी आताच जाहीर केला नाशिकला. लक्षात घ्या, प्रयागराजला तर कुंभमेळा झाला, आता कुठचा आहे? नाशिक, महाराष्ट्रातला. आणि आतापासूनच देवेंद्र फडणवीसनं 25,000 कोटीचा कुंभमेळ्यासाठीचा खर्च केलेला आहे. इकडे बेरोजगारी आहे, सरकारी शाळा बंद पडत आहे. तर बाबासाहेबांचं काही आहे का? नाशिकला बाबासाहेबांचा प्रसंग भाषणामध्ये आहे. तुम्हाला माहित आहे, देहू रोडला बाबासाहेबांनी एक भाषण केलं आहे. कोणतं? 25 डिसेंबर 19
54 कोणतं भाषण केलं तिथे बाबासाहेबांनी देवरोडला भाषणामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. नाशिकचं बाबासाहेबांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं होतं. काय लिहित आहे बाबासाहेब देवरोडच्या भाषणामध्ये? नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर आता आहे त्र्यंबकेश्वर येथे रामकुंड या कुंडात फक्त पसाभर पाणी होते. यात्रेकरू लोक त्यात फडकं भिजवून पाणी नव्हतं त्या रामकुंडात, फडके भिजवून घेऊन अंगाला चोळीत होते. अशा तऱ्हेची खिचडी मी बौद्ध धर्मात होऊ देणार नाही. स्वच्छ पाण्यात घाणेरडे पाणी ओतता कामा नये. स्वच्छ पाणी कशाला म्हटलंय? भगवान बुद्धाचा धम्म कसा आहे? हा शुद्ध निर्मळ आहे पाण्यासारखा. बुद्धाच्या शुद्ध रूपी धम्मामध्ये ब्राह्मणी हिंदूंचं ते गढूळ पाणी मी आणणार येऊ देणार नाही. तर बाबासाहेबांचा हा उल्लेख आहे. आणि तुम्हाला माहित आहे कुंभमेळा म्हणजे काय असतो? गांजेवाल्याची यात्रा असते आणि करोडो रुपयाचा काय असतो तिथं? चुराडा असतो. तर तुम्हाला बुद्धाच्या काळातलं ते प्रसंग तर माहितच आहे. बुद्धानेच धम्मामध्ये आहे की अश्वलायन नावाचा एक ब्राह्मण नदीमध्ये आंघोळ करताना बुद्ध त्याला विचारतो की तू नदीमध्ये जे आंघोळ करत आहे त्याचं कारण काय आहे? तर तो काय म्हणतो? दिवसभर चोरी करा, खून करा, हत्या करा, व्यभिचार करा, फसवणूक करा, कुठलीही वाईट कर्म करा, पाप कर्म करा, पण नदीमध्ये आंघोळ केल्यानं ते सगळं धुतल्या जाते. असं कोण म्हणते? अश्वलायन ब्राह्मण बुद्धाला. तर बुद्ध तर आणखी काय म्हणते? नदीमध्ये आंघोळ करण्याचं आणखी कारण काय? तर तो म्हणतो स्वर्गामध्ये जागाही भेटते, म्हणजे रिझर्वेशन होते. तर बुद्ध त्याला सरळ म्हणतात म्हणजे की नदीमध्ये जर आंघोळ केल्यानं स्वर्गाची प्राप्ती होत असेल, नदीमध्ये जर आंघोळ केल्यानं सर्व पाप धुतल्या जात असेल, तर मासोळी तर रात्रंदिवस पाण्यामध्ये राहते. तर अश्वलायन ब्राह्मणाचे उदाहरण तुम्ही पाहिलेलंच असेल आणि आपण गेल्या वर्षीच पाहिलेलं आहे. आता 25,000 कोटी म्हणजे तुम्ही कल्पना करा हा पैसा कशासाठी? कुंभमेळा म्हणजे केवळ गांजा पेणारे ते साधू, ते नागा साधू त्या ठिकाणी येतात, एवढा व्याभिचार चालतो. आणि दुसरी गोष्ट, त्या नदीमध्ये ते साधू एवढ्या लोकांची काय व्यवस्था करणार? त्या नदीमध्ये ते हाकतात काय मुततात काय, इतकं घाणेरडं ते नदी केली जाते. म्हणजे सम्राट अशोकाच्या काळामध्ये म्हणजे नद्या कशा होत्या? आता नद्या कशा झाल्या? गटार गंगा झाल्या. लक्षात घ्या. म्हणजे सम्राट अशोकाच्या काळामध्ये हे कर्मकांड नव्हते, हे मंदिरं नव्हते. लक्षात घ्या. नदीच्या काठावर विहार होते, बौद्ध लेण्या होत्या. लक्षात घ्या. त्याच्यावर ब्राह्मण लोकांनी कर्मकांड चालू केली. सम्राट अशोकाच्या काळामध्ये नदी स्वच्छ होत्या, दुधासारख्या नद्या वाहत होत्या. पण आता हे वाराणसीचा घाट असेल किंवा कुठलेही घाट पा, ब्राह्मणांनी तिथं आपली दुकानदारी केली आणि सगळ्या नद्या कशा होत आहे? आता घाणेरड्या होत आहे. आणि म्हणूनच संत कबीराने मध्ये सुद्धा म्हटलंय, जत्रा में पत्थर बिठाया तीर्थ बनाया पानी, दुनिया भई दीवानी कर रहे है पैसों की दुलदानी, नहाये धोये क्या होये. म्हणजे मासोळीनं कितीही रात्रंदिवस आंघोळ केली तरी मासोळीचा दुर्गंध वास जाते का? मासोळी रात्रंदिवस जरी पाण्यात राहिली तर नाही जात. तशाच सारखे हे साधू, नागा साधू म्हणजे हजारो रुपयाचा चुराडा त्या ठिकाणी होत आहे. एवढंच नाही, ते लोक अस्थी सुद्धा त्या ठिकाणी टाकतात, माणसाच्या अस्थी विष्ठा. आणि आपण गेल्या वर्षीच पाहिलं प्रयागराजला हजारो गरीब लोक चेंगराचेंगरीमध्ये मरण पावली होती. आणि त्या प्रयागराजच्या यमुना नदीमध्ये त्या संगमाच्या तटवर, संगम म्हणजे काय? संगम म्हणजे काय? जिथं बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांचा संगम होतो प्रयागराजला. प्रयागराज प्राचीन बौद्ध स्थळ आहे. कौशांबी हे ठिकाण तिथंच आहे. प्रयागराज, पय्या म्हणजे काय होते? पय्या म्हणजे प्रज्ञा. प्रयागराज हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. त्रिपिटकामध्ये पयाग हा शब्द आहे, लक्षात घ्या. नंतर ते अलाहाबाद झालेला आहे. तर प्रयागराजला आत्ताच करोडो रुपयाचा चुराडा झाला का नाही कुंभमेळ्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, अनेक लोक चेंगराचेंगरीमध्ये मारले तर मोदीनं तिथं त्या नदीमध्येच रेतीमध्ये गाडून टाकले, पताई लागू दिला नाही. आता ती दुसरी कुंभमेळा जो भरणार आहे तो महाराष्ट्रामध्ये नाशिकला भरणार आहे. पण नाशिक मात्र एकेकाळी प्राचीन बौद्ध धर्माचं केंद्र होतं. आणि नाशिकला बुद्ध लेण्या एकदम शहरात आहे, त्रिरश्मी बुद्ध लेण्या. त्या त्रिरश्मी बुद्ध लेण्यावर सुद्धा ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे. नाशिक हे प्राचीन बौद्ध नगर होतं, धम्म नगर होतं. हजारो भिक्खू त्या नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणीमध्ये वास्तव्य करायचे, वर्षावास करायचे. आता त्या ठिकाणी आता आपण एक गोष्ट अलीकडे ऐकली असेल की सौंदाळा नावाचं गाव, आता ते मोबाईल मध्ये चालू आहे.
आहे का नाही? कोणतं? सौंदाळा नावाचं एक गाव आहे म्हणते अहिल्यानगर मध्ये आपल्या महाराष्ट्रात. तिथं जातीवाद म्हणजे जातीमुक्त गाव म्हणून ते घोषित केलं म्हणते ग्रामपंचायतनं. असा निर्णय घेतला की जातीमुक्त गाव. आता जातीमुक्त गाव म्हणजे काय? तर जातीमुक्त गाव मी तेव्हाच मानेल की जेव्हा त्या गावातले लोक आपल्या पोरी एकामेकांना देतील. समजलं का? रोटी बेटी व्यवहार. आता ते चालू आहे का नाही महाराष्ट्रामध्ये चालू आहे, पूर्ण टीव्हीवर मोबाईलवर चालू आहे की भारतातलं पहिलं जातीमुक्त गाव म्हणजे सौंदाळा अहिल्यानगर मधलं, अहमदनगर मधलं. लक्षात घ्या. जातीमुक्त कसं? कागदपत्रावर का? केवळ लिहून म्हणजे नाही. जेव्हा ते एकामेकाच्या पोरी एकामेकाला देतील तेव्हा खरं जातीमुक्त गाव म्हणायला हरकत नाही. आणि बाबासाहेब तेच म्हणतात, रोटी बेटी व्यवहार सहभोजन म्हणजे जातीचा विनाश या पुस्तकामध्ये बाबासाहेब तेव्हाच म्हणतात भारतातल्या जातीपाती तेव्हाच विनाश होऊ शकते, नष्ट होऊ शकते जर एकामेकांना आपण मुली दिल्या तर. लक्षात घ्या. केवळ ते कार्यक्रम घेऊन होणार नाही. तर आंतरजातीय विवाह यालाही सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे. हे काळाराम मंदिराचा सत्याग्रह खूप वर्ष चालला, पण काळाराम मंदिरामध्ये आयुष्यभर, लक्षात घ्या, तो सक्सेस झाला नाही असं अजिबात नाही. मग काळाराम मंदिरामध्ये मी संपवतो, माझ्या वाणीला विराम देतो, पण जाता जाता एवढंच मला म्हणायचं आहे की काळाराम मंदिरामध्ये कितीतरी वर्ष प्रवेश नव्हता मंदिरामध्ये, कारण त्यांचे देवही बाटत होते आणि मंदिरही बाटत होते. मात्र बाबासाहेबांचं संविधान आणि आरक्षण शिक्षणाच्या बदलत आपल्या लोकांकडे भरपूर पैसे आले, भरपूर त्याच्याकडे पैसे आले. आता आपले लोक ज्या मंदिरामध्ये बाबासाहेबांना काठीनं मारलं होतं, रक्त लागलं होतं बाबासाहेबांच्या डोक्याला, काळारामाचे दरवाजे उघडत नव्हते, आमचा काळारामही बाटते म्हणे आणि आमचं काळाराम मंदिरही बाटते म्हणे, विटाळते म्हणे. आता मात्र आपले लोक मात्र ज्या मंदिराकडे जायला नाही पाहिजे ते आता मात्र मंदिराकडे जायला लागले. आता तेही लोक तुम्हाला मंदिरामध्ये येऊ देतात, कारण त्यांनाही माहित आहे हे लोक बुद्धिस्ट नाही झाले पाहिजे, हे लोक बुद्धाच्या मार्गावर नाही चालले पाहिजे, हे प्रामाणिक निष्ठावान इमानदार बौद्ध नाही झाले पाहिजे. म्हणून त्यांना माहित आहे यांच्याकडे पैसा आहे आणि हे लोक दान दक्षिणा आता दानपेटीमध्ये टाकू शकतात आणि म्हणून ते लोक तुम्हाला आता मंदिरातही येऊ देतात. आता येऊ देते का नाही? तर आज आदिवासी लोक, ओबीसी लोक, मातंग, चांभार, भंगी, आदिवासी, गोवारी यांनाही मंदिरामध्ये येऊ देतात. पण याचेही ते कमाल कोणाचे आहे? बाबासाहेबांचीच कमाल आहे. आज जे तुम्ही मंदिरातही जाता, दर्ग्यातही जाता, कुठेही जाता, याच्यातही बाबासाहेबांनीच तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे. लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला मंदिराकडे जायला नाही सांगितलं, बुद्ध विहाराकडे जायला सांगितलं. पण आपले लोक, आपण विचार करायला पाहिजे. ह्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या निमित्तानंच मी सांगत आहो की आपल्याला मंदिर प्रवेश नाकारला गेला होता, चोखोबाला नाकारला गेला होता, आपल्यालाही हजारो वर्ष नाकारला गेला होता मंदिर प्रवेश. आता त्या मंदिरात जाऊन आपल्याला काय भेटणार आहे? 33 कोटी देवी देवतांची पूजा करता करता एकही देव पावला नाही आणि एकही देवी पावली नाही. बाबासाहेबांनी जन्म घेतला, आपल्याला बुद्ध धम्म दिला, जगातला सर्वश्रेष्ठ धम्म, विश्व कल्याणकारी धम्म, जगाचं हित आणि सुख त्याच्यामध्ये आहे आणि तो धम्म म्हणजे बुद्ध धम्म. बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म दिल्याच्या नंतर मंदिराकडे जाण्याची काय गरज आहे? म्हणून मुंबईच्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की बाहेर म्हणजे घरात बुद्ध म्हणजे ना, बाहेर म्हणजे ना, घरात बुद्ध आणि म्हणजे ना, घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही. आपल्याला बाबासाहेबांनी बुद्ध विहाराकडे जायला सांगितलं, मंदिराकडे जायला सांगितलं नाही. आपल्याला हजारो वर्ष ते लोक मंदिरामध्ये येऊ देत नव्हते, विटाळ मानत होते. आता का त्या मंदिराची आशा करायची? आता झाले पाहिजे का मंदिराकडे? तरी पण आपले लोक मात्र मंदिराकडे जातात, दर्ग्याकडे जातात आणि बुद्ध विहाराकडे कमी जातात. म्हणून लक्षात घ्या, मंदिराकडे जास्त गर्दी आहे का बुद्ध विहाराकडे? ब्राह्मणांच्या मंदिराकडे जास्त गर्दी आहे का बुद्ध विहाराकडे? मंदिराकडं. मग तुम्ही कुठे जाणं कबूल कराल? जिकडे जास्त गर्दी आहे तिकडं का? नाही, बुद्ध विहाराकडेच गेलं पाहिजे, कारण बुद्ध विहार हे सत्य आहे आणि सत्याच्या बाजूने लोक कमीच असतात. म्हणून गाडगे बाबाचं ते वचन आहे, देवळात देव नसते, देवळात ब्राह्मण पुजाऱ्याचं पोट असते. वास्तविक पाहता भारतातले सगळेच प्राचीन मंदिर हे बुद्ध विहारच आहे, पण ते विकृत झालेले आहे.
परंतु आता मात्र तिकडे जायची गरज नाही. संशोधनासाठी अभ्यासासाठी गेलेलं ठीक आहे, पण तिथं जाऊन पाया लागणं, कर्मकांड करणं आणि त्या मंदिरात जाणं ही चुकीची गोष्ट आहे. लक्षात घ्या, अजूनही शरीराचा विटाळ गेलेला आहे, पण मनातला विटाळ मात्र कायमच आहे. लक्षात घ्या, शरीराचा विटाळ गेला पण मनातला विटाळ कायमच आहे. म्हणून जागे व्हा, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.